ह्या व्हिडिओसाठी दिलेला प्रश्न असा आहे की एका गृहस्थाने 4000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले। प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती। आपल्याला इथे शोधायचं आहे की पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता किती आहे। मग आपण काय करूयात, या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अगोदर लिहून घेऊयात। तर बघा, त्या गृहस्थानं जे कर्ज घेतलं ते आहे 4000 रुपये। मग इथे आपण लिहून घेऊयात, कर्जाऊ रक्कम बरोबर 4000 रुपये। त्यावर द्यावं लागणारं व्याज किती आहे, 500 रुपये। म्हणून व्याज बरोबर 500 रुपये। आता जेव्हा या कर्जाची परतफेड केली जाईल तेव्हा एकूण रक्कम जी परतफेड करायची आहे ती किती असेल, तर कर्जाची रक्कम आणि व्याजाची रक्कम यांची बेरीज, म्हणून एकूण रक्कम बरोबर 4000 अधिक 500 बरोबर 4500 रुपये, बरोबर। तर आता पुढे काय सांगितलं आहे, आता ही एकूण रक्कम म्हणजे काय, तर एकूण रक्कम म्हणजे SN, बरोबर। म्हणून ह्याला आपण SN असं लिहून घेऊया। आता पुढे काय सांगितलं आहे बघा, की प्रत्येक हप्ता जो आहे तो आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी आहे। आता हा काय झाला, ह्या दोन हप्त्यांमधील फरक झाला, बरोबर। फरक म्हणजे आपण काय लिहितो, त्याला D लिहितो। तर D किती आहे, 10 रुपयांनी कमी, कमी म्हणजे वजा, म्हणून वजा 10, ओके। आणि एकूण रक्कम किती मासिक हप्त्यात भरली, तर 10 मासिक हप्त्यात भरली, म्हणजे N ची किंमत किती मिळाली आपल्याला, N ची किंमत 10 मिळाली। चला, इतकं सर्व आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे। मग आता आपण काय करूयात, SN ची किंमत दिलेली आहे म्हणजे आपण SN चं सूत्र वापरू शकतो। मग इथे SN चं सूत्र लिहून घ्यायचं, SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण गुणिले D कंस पूर्ण। आता आपल्याकडे ज्या काही किमती आहेत त्या सर्व किमती ह्या सूत्रामध्ये भरूयात। तर SN ची किंमत आपल्याकडे आहे 4500, मग इथे लिहायचं आहे 4500 बरोबर N ची किंमत आपल्याकडे 10 आहे छेद 2 कंसात 2A, A ची किंमत आपल्याकडे नाही म्हणून A जसंच्या तसं लिहिलं, अधिक कंसात N ची किंमत 10 आहे वजा 1 गुणिले D ची किंमत आहे वजा 10 म्हणून गुणिले वजा 10 आणि हे आपण कंसात लिहून कंस पूर्ण केला। आता पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, हे 4500 जसे तसे येतील। त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होते बघा, इथे 10/2 आहेत, तर बे एके बे आणि बे पंचंत 10, म्हणजे इथे उत्तर मिळालं 5। तर हे 5 अगोदर लिहून घेतलं। त्यानंतर चौकट कंसामध्ये हे जे 2A आहेत ते जसेच्या तसे येतील, अधिकचं चिन्ह। त्यानंतर 10 मधून 1 गेला, राहिले 9 गुणिले वजा 10 कंस पूर्ण। चला, इतकं झालं। आता आपण बाजूला लिहून घेऊयात। तर बघा, हे जे 4500 आहेत ते जसेच्या तसे लिहून घेऊयात, 4500। त्यानंतर बघा, हा जो 5 आहे ह्या 5चा ह्या कंसासोबत गुणाकार आहे। जर हे 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर गुणाकाराचा भागाकार होईल, म्हणून छेदाच्या ठिकाणी गेले ते 5, बरोबर। तर आता इथे काय होते, हे 2A जसेच्या तसे आले। त्यानंतर अधिक 9 गुणिले वजा 10, अधिक गुणिले वजा उत्तर आलं वजा, 9 गुणिले 10 उत्तर आलं 90। म्हणून आता या 5 ने आपण 4500 ला भाग द्यायचा आहे, तर किती होईल बघा, 5 एके 5, त्यानंतर 5 9 45, 500 500, म्हणजे इथे उत्तर मिळालं 900। तर हे 900 आपण इथे लिहून घेतले। आता हे जे वजा 90 आहेत, हे वजा 90 जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर ते होतील अधिक 90 बरोबर हे 2A जसेच्या तसे आले, म्हणून 900 अधिक 90 उत्तर आलं 990। त्यानंतर हे जे 2A आहेत ह्यातील 2 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो तर इथला गुणाकार आहे, तिथे गेल्यानंतर ते भागिले होतील, म्हणून छेद 2 बरोबर A। आता बघा, ह्या 2 ने आपण 990 ला भाग द्यायचा आहे, तर काय होईल बघा, बे एके बे, त्यानंतर बे चोक 8 उरला 1, त्यावर 9 आले 19 झाले, बे 9 18, 1 उरला त्यावर 0 आलं 10 झाले, बे पंचन 10, म्हणजे इथे A ची किंमत किती मिळाली आपल्याला, तर A बरोबर 495,
तर ही जी एची किंमत मिळाली त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया. आता बघा ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे पहिला हप्ता, बरोबर. म्हणजेच आपण इथे लिहून घेऊयात ए बरोबर T1 बरोबर 495. आपल्याला पहिला हप्ता मिळाला. आता आपण शेवटचा हप्ता शोधूयात. मग शेवटचा हप्ता शोधण्यासाठी काय करायचं, तर TNचं सूत्र वापरायचं. म्हणून TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा हप्ता शोधायचा आहे. शेवटचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता. म्हणजेच इथे TNच्या जागी येईल T10 बरोबर A ची किंमत आहे आपल्याकडे 495 अधिक N ची किंमत आहे 10, ते कंसात लिहिलं, वजा 1 कंस पूर्ण गुणिले D ची किंमत आहे वजा 10, म्हणून इथे आपण वजा 10 लिहिले. चला आता काय करूयात आपण, तर इथे पुढे लिहूयात T10 बरोबर हे 495 जसेच्या तसे येणार अधिक 10 मधून 1 गेला, राहिले 9 गुणिले वजा 10. आता पुन्हा आपल्याला बाजूला लिहून घ्यावं लागेल, म्हणून मी अशी लाईन ड्रॉ करतो. आता पुढे काय होते बघा, हे T10 बरोबर काय झालं, हे 495 जसेच्या तसे आले, त्यानंतर 9 गुणिले वजा 10 उत्तर आलं वजा 90. म्हणून T10 बरोबर 495 मधून 90 वजा केले, उत्तर आलं 405. तर आपल्याला इथे शेवटचा हप्ता देखील मिळालेला आहे जो आहे 405. मग त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया. चला आपल्याला पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता शोधायचा होता. ते दोन्ही हप्ते आपण शोधलेले आहेत. मात्र हे शाब्दिक उदाहरण आहे, म्हणजे आपल्याला याचं उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल. म्हणून त्याने दिलेला पहिला हप्ता 495 रुपये व शेवटचा हप्ता 405 रुपये आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.